नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास योग्य पद्धतीने कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. जर आपण योग्य पद्धतीने या व्रताचे पालन केले तरच केलेल्या व्रताचे फळ आपल्याला मिळते. अशी या महाशिवरात्रीच्या व्रताची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. त्यात महाशिवरात्रीचा उपवास कधी करायचा, कधी सोडायचा, त्याचबरोबर कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे, जेणेकरून आपले व्रत योग्य पद्धतीने पूर्ण होईल, अशी उपवासाची सविस्तर माहिती या व्हिडिओतून मिळेल. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मंडळी, देवांचे देव महादेव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते, म्हणून अनेक कुटुंबांमध्ये सगळेजण म्हणजे सगळे घरातले सर्वजण महाशिवरात्रीचा उपवास करतात व हा उपवास कोणीही करू शकतो. आपल्या श्रद्धेनुसार आपण हा उपवास करू शकतो. स्त्री, पुरुष, लहान मुले, गर्भवती स्त्रिया सर्वजण हा उपवास करू शकतात. आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास हा खूपच महत्त्वाचा आहे. महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असली तरीसुद्धा सर्वसाधारणपणे इतर उपवासांप्रमाणेच या दिवशीसुद्धा उपवासाचे पदार्थ खाता येतात. पण त्यामध्ये असे काही काही पदार्थ आहेत की ते या दिवशी आपल्याला अजिबात खाता येत नाही. या दिवशी आपण फराळ जरी करत असलो तरी फराळाचे पदार्थ काही काही वर्ज्य केलेले आहेत. तर ते कोणकोणते आहेत, ते पदार्थ खायचे नाहीत आपल्याला, ते मी तुम्हाला सांगणार आहेत. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. यावर्षी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा, आराधना, प्रार्थना करून व्रत केले जाते. असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख समृद्धी प्राप्त होते. या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वच ठिकाणी महाशिवरात्रीला उपवास केला जातो. तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण 24 तासासाठी केला जातो. म्हणजेच 15 फेब्रुवारीला आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास धरायचा आहे. 15 फेब्रुवारीला सकाळी उठून स्वच्छ स्नान करून, स्नान करताना आपण आंघोळीच्या पाण्यात आपल्याला गंगाजल मिसळायचे आहे आणि त्या शुद्ध पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. शक्यतो आपल्याला पांढरे शुभ्र नवे कोरे स्वच्छ धुतलेले कपडे आपल्याला परिधान करायचे आहे, कारण आपल्याला माहितीच आहे की महादेव शिवशंकरांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. त्यानंतर रोजची देवपूजा करून मग तुम्ही शिवलिंगाची विधिवत अशी पूजा करू शकतात. महादेवाची पूजा ही शिवलिंगाच्या स्वरूपात करायची असते. तर मंडळी, पूजा झाल्यानंतर आपल्याला व्रताला सुरुवात करायची आहे. हा उपवास दिवसभर करायचा आहे आणि रात्रभर सुद्धा करायचा आहे आणि 16 फेब्रुवारीला सकाळी हा उपवास सोडायचा आहे. म्हणजेच काय, तर 15 फेब्रुवारीला आपल्याला उपवास करायचा आहे. दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. दिवसभर आपल्याला फराळाचे पदार्थ आपण खाऊ शकतो. रात्रीसुद्धा तुम्ही फराळाचे काहीही पदार्थ खाऊ शकतात. आणि 16 फेब्रुवारीला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू आहे त्या स्त्रिया पूजा करू शकत नाही, मात्र त्यांना उपवास मात्र नक्की करायचा आहे. तसेच मनातल्या मनात तुम्ही महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात. त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्रताचे संपूर्ण फळ मिळू शकते. त्याचबरोबर जी लहान मुलं आहेत, तसेच वृद्ध म्हातारे आहेत किंवा जे आजारी आहेत किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत, स्तनपान करणारे आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांनी केवळ भगवान शिवशंकराचे, महादेवाचे नामस्मरण करावे किंवा मंत्र जप करावा किंवा त्यांना उपवास करायचाच असेल तर फराळाचे पदार्थ खाऊन करावा किंवा फळं खाऊन करावा. त्यांना पुण्याची प्राप्ती होते आणि महाशिवरात्रीच्या व्रताचे संपूर्ण फळ मिळते. तर आपण पाहूया की महाशिवरात्रीचे व्रत कसे केले जाते. तर हे महाशिवरात्रीचे व्रत 3 प्रकारे केले जाते. त्यातला पहिला प्रकार म्हणजे निर्जली उपवास. म्हणजे एकदम कडक उपवास असतो. काहीही न खाता पिता किंवा दिवसभर पाण्याचा थेंबही न घेता हा उपवास केला जातो. याला निर्जली उपवास म्हणतात. पण मंडळी, असा उपवास ज्यांना शक्य होत असेल त्यांनीच करावा, अन्यथा एवढे कडक व्रत करण्याची खरंच काही आवश्यकता नाही. आणि दुसरा प्रकार म्हणजे फलाहारी व्रत. म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये, या उपवासामध्ये दूध आणि फळांचा समावेश करतात. फलाहारी व्रतामध्ये तिखट मीठ खाल्ले जात नाही, तर दूध, चहा, कॉफी, सरबत, नारळाचे पाणी असे पदार्थ घेता येतात. तिसरा प्रकार म्हणजे फराळ करून केलेले व्रत. बरेच जण उपवासाला फराळ पण करतात. त्याचबरोबर शेंगदाणे खातात, चिप्स खातात, उपवासाचे पदार्थ खातात. त्यात असते खिचडी, रताळी, उपवासाच्या
भाजणीचे थालीपीठ, साबुदाण्याच्या पापड्या असे पदार्थ खाऊन पण उपवास केला जातो. अनेक जण असे म्हणतात की या उपवासाच्या दिवशी मिठाचे सेवन करू नये, पण ज्या लोकांना बिना मिठाचे खाणे जमणार नाही त्यांनी सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. सैंधव मीठ थोडेसे गुलाबी रंगावर असते, त्या मिठाचा आपल्याला या दिवशी वापर करायचा आहे. उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडंसंच खायचं आहे आणि सात्विकच खायचं आहे, कारण काही उपवास असे असतात की ते दुसऱ्या दिवशी सोडले जातात, जसे की एकादशी असेल, हरतालिका असेल, महाशिवरात्र असेल, हे आपण दुसऱ्या दिवशी सोडतो. त्यामुळे या दिवशी थोडे कमी प्रमाणात आणि पचायला हलकं असे पदार्थ आपण खायचं आहे, कारण उपवास करणे म्हणजे पोटाला आराम द्यायचा असतो. त्यामुळे कमीत कमी आणि हलका आहार आपल्याला घ्यायचा आहे. तसेच गाव बदलले की सगळ्या पद्धती पण बदलतात. हेच पदार्थ खाल्ले पाहिजे किंवा हे नाही खाल्ले पाहिजे किंवा हे व्रत करत असताना हा पदार्थ चालत नाही, असं आपण प्रत्येक गावाकडे वेगवेगळे काहीतरी ऐकत असतो. आणि बऱ्याच जणांना हे पण माहीत असेल की महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजे भगरसुद्धा खाल्ली जात नाही. असे म्हणतात की महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर किंवा वरई खायची नसते, मग तो श्रावणी सोमवार असो किंवा हरतालिका असो किंवा महाशिवरात्रीचा उपवास असो. आमच्याकडे मात्र महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर खाल्ली जात नाही. भगर किंवा भगरीपासून बनवलेले पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत. जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही खाऊ शकतात, पण बरेच जण सोमवारच्या उपवासाला किंवा महादेवांच्या उपवासाला भगर खात नाही. तर मंडळी, ज्या व्यक्ती पहिल्यांदाच हे महाशिवरात्रीचे व्रत करणार असेल तर त्यांनी सुद्धा भगर किंवा भगरीपासून केलेले पदार्थ खाऊ नये. त्याऐवजी तुम्ही साबुदाणा किंवा साबुदाण्यापासून केलेले पदार्थ खाऊ शकतात. तर मंडळी, फळांमध्ये म्हटलं तर जांभूळ हे फळ या दिवशी खात नाही. त्याचबरोबर या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास ज्यांचा असेल किंवा कोणाचा नसेल त्यांनी सुद्धा या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही. तसेच या दिवशी कांदा लसूण सुद्धा खायचा नाहीये. या दिवशी चुकूनही मटण, मासे, अंडी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करायचे नाहीये. आपण जसे श्रावण महिना संपूर्ण मांसाहार वर्ज्य करत असतो, त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला तामसी पदार्थांचे सेवन चुकूनही करायचे नाहीये. तर मंडळी, आपण नेहमी म्हणत असतो की शंकर भोळा आहे, पण महादेव तेवढेच रागीट पण आहेत, म्हणजेच त्यांना लगेचच राग येतो. म्हणून अशा पवित्र दिवशी आपण अशा काही पदार्थांचे सेवन केले तर आपल्याला या व्रताचे फळ मिळणार नाही. तसे तर उपवास आपण शरीर शुद्धीसाठी करत असतो, पण आपले मनही त्या दिवशी स्वच्छ असणे फार गरजेचे आहे. आपल्या मनामध्ये चांगले विचार असणे गरजेचे आहे. त्या दिवशी आपले आचरणही चांगले असावे. या दिवशी कोणाशीही वादविवाद करू नये, शिव्याशाप देऊ नये, भांडणतंटा करू नये, कोणाचीही निंदा करू नये. या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे, गोड बोलावे. उलट या दिवशी जास्तीत जास्त वेळ शिवाच्या ध्यानधारणेत घालवावा, मंत्र जप करावा. असे केल्याने महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील. दिवसभरात तुम्ही जमेल तेवढा वेळ साधा सोपा ओम नमः शिवाय हा मंत्र जप देखील करू शकतात, कारण असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करावे, याने व्रताचे अधिक पुण्य मिळते. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्रीच्या जागरणाचे महत्त्व सांगितलेले आहे. त्यामुळे या दिवशी जमेल तेवढं जास्तीत जास्त महादेवांची सेवा करायची आहे. तर मंडळी, तुम्हाला सांगितलेच आहे की उपवास कसा करायचा. तो दिवसभर करायचा, रात्रीसुद्धा करायचा. फळे खाऊन करू शकतात, फराळ करून करू शकतात. तुम्हाला जसे जमेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करायचा आहे आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा आहे. तर मंडळी, दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या व्रताचे पारण वेळ म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ 16 फेब्रुवारीला सकाळी 6:49 ते दुपारी 3:24 तुम्ही उपवास सोडू शकतात किंवा पारणं करू शकतात. थोडक्यात या वेळात तुम्ही केव्हाही उपवास सोडू शकता. तर मंडळी, आता हा उपवास कसा सोडायचा आहे आपल्याला, तर या दिवशी आपल्याला कांदा लसूण अजिबात खायचा नाहीये किंवा मांसाहारी पदार्थ कोणतेही खायचे नाहीये. तर मंडळी, महाशिवरात्रीच्या दिवशी जसे आपल्याला असे पदार्थ खायचे नाहीये, तसेच आपल्याला उपवास सोडताना सुद्धा हे तामसी पदार्थ खायचे नाहीये. तर बरेच लोक उपवास सोडताना भाकरी खातात, कच्चा कांदा खातात. तर असे पदार्थसुद्धा आपल्याला खायचे नाहीये. उपवास सोडताना हे पदार्थ खायचे नाहीयेत. शक्य झाले तर दही भात खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे. एक घास का होईना आपल्याला दही भात खाऊनच उपवास सोडायचा आहे. आणि त्यानंतर मग जे आपण सात्विक भोजन तयार केलेले असेल, वरण, भात, भाजी, आमटी, कोशिंबीर हे सगळे केलेले असेल, ते जेवण करून आपल्याला उपवास सोडायचा आहे. त्यामुळे आपण केलेल्या व्रताचे किंवा दिवसभर जो काही उपवास केलेला आहे त्या उपवासाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते. किंवा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ सुद्धा करू शकतात, मात्र मसालेदार पदार्थांचे सेवन आपल्याला टाळायचे आहे.
दही भात खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे किंवा गोडाचा पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे किंवा सात्विक जेवण करायचं आहे, तरच तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल. कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते. कारण असे म्हटले जाते की कुमारिकांना जर चांगला नवरा मिळावा असे वाटत असेल तर हे व्रत आवर्जून केले जाते. तसेच विवाहित स्त्रिया सुद्धा आपल्या सुखी संसारासाठी हे महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून करतात. तर मंडळी, मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या व्रताचे महत्त्व आज सांगितलेले आहे आणि उपवासाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे की या व्हिडिओचा आपल्याला नक्की फायदा होईल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.